या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर ज्यांच्या पदस्पर्शाने निश्चितच आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एक नवीन चेतना निर्माण झालेली आहे। ते पुणे जिल्हा रोटरीचे प्रांतपाल रोटेरियन नितीनजी ढमाले, त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट मेंबरशिप डायरेक्टर रोटेरियन प्रसादजी गणपुले, ज्यांची नुकतीच निवड झाली नारायणगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष म्हणून, ते अमितजी बेनके, माजी अध्यक्ष रोटेरियन स्वप्नीलजी जुन्नरकर, संदीपजी गांधी, या रोटरी क्लब ऑफ नारायणगावच्या सर्व आजी माजी पदाधिकारी, त्यामध्ये प्रशांतजी ब्रह्मे, वैभव बेनके, डॉक्टर केतकी काचळे, डॉक्टर सीमा जाधव, रोटेरियन धनश्री बेनके, योगेशजी भिडे, सचिनजी घोडेकर, तेजसजी वाजगे, भरत चिलप, रोटेरियन प्रसाद बांगर, त्याचबरोबर आरवी गावचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक ज्ञानेश्वरप्पा गाडवे, चेअरमन संचालक पतसंस्था आरवी, आमचे तंटामुक्तीचे आरवीचे अध्यक्ष विलासदादा गाडवे, माजी चेअरमन वैभव शेठ डोंगरे, आरवी तंटामुक्तीचे उपाध्यक्ष विनोदजी डोंगरे, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय रोकडे आणि पत्रकार अशफाकभाई पटेल, महेशजी सोमवंशी, मला वाटतं सर्वांचा नामोल्लेख झाला असेल। या सर्व मान्यवरांचं श्री रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळाने, त्याचबरोबर श्री शिवनेर विद्यालय आरवी मुख्याध्यापक सन्मान्य गाडगे सर आणि माझे सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी सर्वांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आदरणीय रोटरी क्लबचे पदाधिकारी, मी नामोल्लेख करत नाही, अगदी थोडक्यातच या ठिकाणी स्वागत सरांनी तसं केलेलंच आहे, पण एक रीतिरिवाजाप्रमाणे सर्वांचं स्वागत पुन्हा एक मुख्याध्यापक म्हणून करणं गरजेचं आहे। या दृष्टिकोनातून आदरणीय रोटरी क्लबचे पदाधिकारी, मान्यवर, त्यानंतर उपस्थित सर्व शिक्षक, पालक, त्यानंतर माजी सरपंच, त्यानंतर पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या शाळेसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे। रोटरी क्लब ऑफ नारायणगाव आणि पुणे, त्यानंतर SSC बॅच 2002 या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या फंडातून एक विद्यार्थ्यांसाठी दिलेलं जे शैक्षणिक साहित्य आहे ते नक्कीच एक केवळ वस्तूचे दान नसून ते विद्यार्थ्यांसाठी भविष्याची केलेली एक सुंदर अशी गुंतवणूक आहे। शिक्षण हे खरंच समाज परिवर्तनासाठी एक भावी साधन आहे, प्रभावी साधन असं म्हणून ओळखलं जातं। तर विद्यार्थ्यांना हे असं दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी ज्ञानाचा विकास साधावा या दृष्टिकोनातून त्यांनी जे शैक्षणिक साहित्य दिलेलं आहे, उपलब्ध करून दिलेलं आहे, हा एक त्यांचा उदात्त हेतू नक्कीच प्रेरणा घेणारा आहे आणि त्यातून एक समाजाची सेवा होते, एक बांधिलकी समाजासाठी आपण काहीतरी करतोय अशी जाणीव किंवा सेवाभाव यातून खरोखरच अनुकरणीय त्यांचा तो दिसून येतो। आणि म्हणून या सर्वांचं स्वागत करतो आणि पुन्हा सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो। आज आपल्या आरवी गावामध्ये रोटरीची स्मार्ट पाठशाळा या नाविन्यपूर्व कार्यक्रमाच्या निमित्तानं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल रोटरी क्लब नारायणगाव आणि रोटरी क्लब ऑफ पुणे NIBM यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच 10वीचे माजी विद्यार्थी SSCची बॅच 2002 व नेक्स्ट इयर कंपनी CSR यांच्या विशेष सहकार्यातून श्री शिवनेर विद्यालय आरवी आपल्या शाळेसाठी
काही उपक्रम, मग त्यामध्ये सायन्स लॅब असेल, कमर्शियल आरो फिल्टर असेल, ई लर्निंग स्मार्ट टीव्ही सेट असेल, शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण असेल, ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्या हायस्कूल शाळेमध्ये आदरणीय रोटरियन नितीन ढमाले, प्रांतपार रोटरी जिल्हा पुणे, त्याचबरोबर रोटरियन ज्यांची नुकतीच रोटरी क्लब ऑफ नारायणगाव अध्यक्षपदी निवड झाली, रोटरियन अमित शेठ बेनके. खरं तर अमित शेठचा उल्लेख नेहमी आम्ही युवा नेते करत असतो, पण आज एक वेगळा उल्लेख या निमित्ताने या ठिकाणी होतोय. निश्चितपणानं या ठिकाणी सांगायला मला आनंद वाटतो की रोटरीच्या माध्यमातून एक वेगळं काम अमित शेठच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये होईल. कारण आदरणीय नामदार वल्लभशेठ बेनके साहेबांचा अतिशय प्रेम आपल्या ह्या आर्वी गावावर होतं आणि त्यांच्याच माध्यमातून, त्याचबरोबर आपले सरपंच भावेश डोंगरे यांच्या माध्यमातून आजच्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी होते. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व रोटरीचे पदाधिकारी, त्याचबरोबर गावातीलही पदाधिकारी या ठिकाणी नामोल्लेख करत नाही, पण निश्चितपणानं अतिशय स्तुत्य असा हा रोटरीचा उपक्रम. सरांनी काय काय कार्यक्रम आपण इथून मागच्या कालावधीमध्ये घेतले, कारण त्यावेळेचे वेगळे पदाधिकारी रोटरीचे या ठिकाणी उपस्थित होते. मग वृक्षारोपण असेल, गोडेकर साहेबांनी गणपतीचं त्या ठिकाणी मूर्तींचं नियोजन असेल, हे अतिशय चांगल्या प्रकारे केलं. आणि विशेष आनंद मला या ठिकाणी होतो की आम्ही ह्या शाळेमध्ये शिकत असताना काही उणिवा जुन्या काळामध्ये होत्या. कारण आता ई लर्निंग सारखं माध्यम असेल, आमच्या काळामध्ये सुविधा थोड्या कमी होत्या, पण आता ह्या सर्व सुविधा शहरांमध्ये जशा आहेत तसंच रोटरीच्या माध्यमातून या ठिकाणी ग्रामीण भागात व्हाव्यात, हा खरं तर रोटरी क्लबचा अतिशय चांगला असा सुद्धा उपक्रम. आणि आम्ही ज्यावेळेस शिकत असताना मग लॅब असेल, लॅबमध्ये मी नेहमी शाळेत आल्याच्या नंतर सरांनाही म्हणायचा की आपल्या लॅबमध्ये साहित्य असावं काही प्रयोगाचं, जेणेकरून मुलं 11वी 12वी सायन्सला जी मुलं जातील त्यांना मेजरिंग सिलेंडर, कोनिकल फ्लास्क, टेस्ट ट्यूब कशाला म्हणतात, नाही मोठमोठे प्रयोग, पण छोटे छोटे प्रयोग त्या ठिकाणी आपल्या मुलांना जर समजले तर 11वी 12वी सायन्सला त्या ठिकाणी किंवा इतर अभ्यासक्रमांसाठी आपल्या मुलांना अडचणी येणार नाहीत. ती अडचण या ठिकाणी सोडवण्याचं काम रोटरीच्या माध्यमातून खरं तर आज या ठिकाणी झालं, त्याचा खरोखर या ठिकाणी आनंद होतोय. मी हे सर्व करत असताना गावचे सरपंच भावेश डोंगरे यांची फार इच्छा होती की आपले हे असे 2-3 कार्यक्रम एकत्र आणून, मग 10वीची बॅच असेल की आपले रोटरीचे पदाधिकारी येतील, जेणेकरून एक चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी होईल. त्यांची 2-3 वर्षापासूनची ही खरं तर मेहनत होती, मग त्या आज खरं तर त्याला ते स्वरूप या ठिकाणी आलंय. मी पुन्हा एकदा रोटरीचे सर्व या ठिकाणी आलेले पदाधिकारी असतील यांचं या ठिकाणी आर्वी ग्रामस्थांच्या वतीने पुनश्च एकदा स्वागत करतो व अतिशय चांगलं असं या ठिकाणी आमच्या मुलांसाठी, ग्रामीण भागातल्या मुलांसाठी योगदान जे आपण दिलेलं आहे, जेणेकरून निश्चितपणानं ग्रामस्थांच्या माध्यमातूनही या ठिकाणी शिक्षक बांधव जे सांगतील ते आम्ही देण्याचं काम त्यांना करत असतो. पण आम्हाला एक आपल्या माध्यमातून या ठिकाणी आदर्श या ठिकाणी आमच्या समोरही आहे की आपणही आपल्या मुलांसाठी नवनवीन काही जर आपल्याला करता आलं तर ते करण्याचं काम आम्ही ग्रामस्थांच्या माध्यमातून, मग आर्थिक स्वरूप असेल किंवा सरांनी सूचना केल्याच्या नंतर असेल, मग बाग बगीचा असेल, आपली युरिनरी असेल, याच्याही संदर्भामध्ये त्या ठिकाणी आपण इथून मागच्या त्या ठिकाणी SSCच्या बॅच आहेत, इतरही सर्व मान्यवर या ठिकाणी प्रयत्नशील राहू. पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. त्या अनुभवाचा आपल्या सर्वांना निश्चित फायदा होईल. ते रोटरीचे नवनियुक्त अध्यक्ष अमितजी बेनके यांना विनंती करतो, आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. श्री शिवनेर विद्यालय या शाळेच्या प्रांगणामध्ये ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नितीनजी ढमाले, आमचे पास्ट प्रेसिडेंट स्वप्नीलजी जुन्नरकर, आर्वी गावचे विविध संस्थेचे पदाधिकारी, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती आजी माजी अध्यक्ष, आमचे सहकारी मित्र भावेशजी डोंगरे, उपस्थित सर्व विद्यार्थी, आमचे रोटरी क्लबचे सर्व मेंबर्स अँड खरं तर 3 दिवसापूर्वीच मी ह्या शाळेमध्ये व्हिजिट दिली आणि प्रत्येक मुलाशी
काही चर्चा केली, काही गप्पा मारल्या, पण त्याच्यात मुलं काही लय उत्तर देत नव्हती. डीजी मी त्यांना विचारले, इथं उपस्थित शिक्षकांपैकी आवडता शिक्षक कोण आहे? तर त्यांनी सांगितलं गाडगे सर आहेत, तोडकर सर आहेत. ना आवडता कोण आहे ते सांगू शकले नाही. दहशत आहे सगळ्यांची. नंतर म्हटलं सगळ्यात जास्त शिक्षक मारतो कोण, ते पण नाही सांगितलं. त्यामुळे मुलांनी मोकळ्या मनाने बोललं पाहिजे. आपण एक दिवस शिक्षक शाळेच्या बाहेर उभे करून हा प्रश्न घेऊ, तर सांगशाल का नाही? टाळ्या वाजवा सगळ्यांनी मुलांसाठी. आज आपण ज्या उपक्रमासाठी इथं उपस्थित झालेलो आहोत त्याच्यामध्ये सायन्स लॅब आहे, LED TV आहेत, RO वॉटर फिल्टर आहे. ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी किंवा विद्यालयाच्या गावकऱ्यांच्या मागणीस्तव हे आपण सगळ्या गोष्टी रोटरी क्लबच्या मार्फत इथं देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यात सगळ्यात मोठा वाटा हा माजी विद्यार्थ्यांचा आहे. भावेशची तुझीच बॅच ना भावेश, 2002 ची 10वीची बॅच ही सगळी मित्र एकवटली आणि त्यांनी आमच्या रोटरी क्लबकडे मागणी केली. स्वप्नील जुन्नरकर त्यावेळेस अध्यक्ष होते की आम्हाला ह्या गोष्टी पाहिजे आहेत. तर त्याची 10% कॉन्ट्रीब्युशन जी आहे ते आम्ही सगळे माजी विद्यार्थी तुम्हाला देऊ इच्छितो आणि त्यांनी ती दिली. आम्ही रोटरी क्लबच्या काही वरिष्ठ लोकांशी बोललो, आमच्या क्लबची मीटिंग झाली आणि ह्या क्लबच्या मार्फत आपण बऱ्याचशा गोष्टी इथं देऊ शकलो. मी सगळ्या विद्यार्थ्यांना उपस्थितांना विनंती करेल की माझी विद्यार्थी काही इथं उपस्थित असतील नसतील तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या तुम्ही वाजवाव्यात. काही वर्षांनंतर आपल्यातली 10वीची मुलं 11वीला जातील, 8वीची 9वीला, 9वीची 10वीला. आपल्या शाळेप्रती आपण काहीतरी देणं लागतो या भावनेने तुम्ही सगळी मंडळी इथं आला पाहिजे. तुम्ही मोठ्या उंचीवर जाणार आहात, 2 पैसे कमावणार आहात, पण पुढच्या पिढीला आपण कमवलेल्या 2 रुपयातनं काय योगदान देता येईल ही भूमिका आपण सगळ्यांनी मुलांनी लक्षात घेतली पाहिजे. धमाले सर 3 दिवसापूर्वी आय चेकअप कॅम्प झाला. काही दिवसानंतर आम्ही डेंटल कॅम्प घेणार आहोत आणि ह्या आरोग्य समिती म्हणजे शाळेची जी समिती असते, शालेय व्यवस्थापन समिती, या समितीमध्ये आरोग्य विभागाचे प्रमुख म्हणून आमच्या रोटेरियन डॉक्टर केतकी काचळे म्हणजे एक रोटरी मेंबर कायमच आमच्या इथं बोर्डावर आहे. तिच्यासाठी एकदा जोरदार तुम्ही टाळ्या वाजवा. आणि त्याचा फायदा एक किशोरवयीन मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः डॉक्टर प्रशांत काचळे केतकी या नेहमीच इथं येत असतात आणि त्यांनी ही एकच शाळा नाही अशा अनेक शाळांना जाऊन ज्या मुलींच्या समस्या असतील, मुलांच्या समस्या असतील त्याचं निरसन करण्याचं काम केलेलं आहे. ज्यावेळेस या 10वीच्या बॅचने हा प्रोजेक्ट आम्हाला सांगितला, आमच्या रोटरी क्लबने तो स्वीकारला आणि एखाद्या प्रोजेक्टला प्रोजेक्ट इन्चार्ज नेमायचा असतो तर आम्ही काही तो नेमला नाही, तो सचिनजी घोडेकर यांनी स्वीकारला आणि ते पूर्णत्वास नेलं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या तुम्ही सगळ्यांनी वाजवायला पाहिजे. आणि एखादी गोष्ट करायची ठरवली तर सातत्याने त्याचा फॉलोअप झाला पाहिजे, ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत आपण लक्ष दिलं पाहिजे. हा उपक्रम सचिनजी घोडेकर यांनी पार पाडला. मी त्यांच्याही सर्व उपस्थितांच्या वतीने, गावकऱ्यांच्या वतीने आभार मानतो. त्यांचा एक सिग्नेचर प्रोजेक्ट जो इथं खूप फेमस झालेला तो चाकणपर्यंत गेलेला आहे, गणपती आयडॉल मेकिंग. स्वतः कलाकार आहेत. जसं गुरुजींनी सांगितले की माझ्याबरोबर त्या अभिनव विद्यालयाला कला शाखेला होते. कला म्हणण्यापेक्षा आर्ट्स काय, आता तुमचे काय आर्किटेक्ट किंवा काय त्या गोष्टी असतील. त्याच्यामध्ये नारायणगावच्या 4 शाळा, मंचरची शाळा, चाकणची शाळा, ही आर्वीची शाळा. गणपती सीझन आला, जसा गणपतीचा स्टॉल लागायला सुरुवात होईल तसं डिमांड आमच्या सचिनजी घोडेकर यांना येते आणि त्यांनी प्रत्येक दिवस स्वतःचा कामधंदा बंद करायचा आणि गणपती बसोस्तवर मुलांना गणपती शाडूच्या मातीचा कसा बनवायचा. आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी नारायणगावच्या शाळेच्या, ज्ञानदा शिक्षण मंडळाची शाळा असो, राप सबनीसची शाळा असो, ह्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीचा गणपती हा आपल्या घरामध्ये प्रतिस्थापना केली आणि त्याच मातीचं गणपतीचं विसर्जन हे नदीमध्ये केलं, कोणी घरामध्ये केलं. तर पोल्युशन कसं होणार नाही याच्याकडे प्रामुख्याने ते लक्ष देण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलेलं. ह्या वर्षी आम्ही एक रेकॉर्ड करायच्या तयारीत आहोत. नारायणगावची जी राप सबनीसची शाळा आहे, आता आम्ही एका वर्गात करत होतो, हॉलमध्ये करत होतो. अनंतराव कुलकर्णीची जी शाळा आहे
ग्रामोन्नती मंडळाची, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना जवळजवळ 1001 विद्यार्थी ग्राउंडवर बसून 2001 विद्यार्थ्यांना हे गणपती बनवायचं ट्रेनिंग रोटरी क्लबच्या मार्फत देणार आहोत. हा उपक्रम मला वाटत नाही जिल्ह्यामध्ये आपल्या 3131 मध्ये किंवा अनेक रोटरी क्लबच्या डिस्ट्रिक्टमध्ये होत असेल, आणि हा सिग्नेचर प्रोजेक्ट निश्चितप्रमाणे चांगला होणार आहे. रोटरी क्लबकडं परवाच्या दिवशी ह्या लोकांनी मागणी केली आणि त्यांना मी होकार दिला नाही, कारण डीजीच्या समोर ती मागणी करावी अशी भूमिका माझ्या मनामध्ये आली. त्यांनी सांगितले की आम्हाला एक कम्प्युटर लॅब या शाळेसाठी पाहिजे आहे. आमच्या शाळापूर्वी ही दगडाची, मातीची, नंतर कौलाची होती. आम्ही संस्थेला सांगून ती पत्र्याची केली. आता लिकेजचा प्रॉब्लेम संपलेला आहे. ज्या ज्या वर्ग खोल्यांमध्ये LED TV आहे तिथं लोखंडी दरवाजे लावलेले आहेत, आणि जे लाकडी फळ्यांचे दरवाजे ते नादुरुस्त आहेत, त्या खिडक्या नादुरुस्त आहेत, त्या सुद्धा आम्हाला तुम्ही दुरुस्त करून द्या. या प्रामुख्याने 2 मागण्या त्यांनी आमच्याकडे केल्या. त्याच्यामध्ये कम्प्युटर लॅबचा शब्द आता स्वतः डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इथं आलेले ते तुम्हाला देतील. त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या माजी विद्यार्थ्याच्या अनेक बॅच असतील, त्याच्यात काही एक नाम मात्र कॉन्ट्रीब्युशन तुम्ही सगळ्यांनी जर दिलं तर ते सुद्धा येत्या महिन्यामध्ये आपण साकार करू. तुम्ही हा एवढा मोठा सुंदर घाट घातला. खरं तर आम्ही भावेशला विनंती केली की आपण ज्या लॉबीमध्ये दरवर्षी कार्यक्रम घेतो 3 दिवसांनी घेतला होता, किंवा शाळेचं काही वह्या वाटप असेल, काही खाऊ वाटप असेल, तर शाळेच्या पडवीमध्ये आम्ही करत असतो. फक्त प्रांतपाल येणार आणि आमच्या शाळेची शोभा वाढली पाहिजे म्हणून तुम्ही हा पत्र्याचा मांडव, इथं कार्पेट, खुर्च्या एवढं सगळं केलं. आमचे पराग शेठ वामन इथं साऊंड सिस्टीम घेऊन आले. इथं मला वाटतं गॅदरिंगचा सेट सुद्धा एवढा सुंदर नसेल होता, असं यांनी आज करून दाखवलाय. मी या भावेशला आणि परागसाठी तुम्ही सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात, कारण ही मंडळी छोटा कार्यक्रम असेल तर अवेलेबल नसतात, पण सध्या रोटरी क्लबचे सगळे प्रमुख व्यक्ती किंवा लोक इथे येणार आहेत म्हणून त्यांनी एवढं सुंदर केलंय. आपल्या गावामध्ये जर जिल्ह्यातली लोक येणार असतील, आमच्या बॅचने त्याला मदत केलेली आहे, आमच्या गावकरी येणार आहेत, त्यांच्या समोर आपला पुअर शो झाला नाही पाहिजे, आणि पुढची जी मागणी त्यांनी 1 मिनिटात मंजूर केली पाहिजे. त्यामुळे त्यांनी एवढा सुंदर कार्यक्रम घेतलेला आहे. मी पुनश्च एकदा तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे, घाडगे सरांचे, प्रामुख्याने गावचे सर्व पदाधिकारी ते उपस्थित आहेत, मी प्रत्येकाचं नाव घेऊन वेळ घालवत नाही, मी तुमचे आभार मानतो. आणि आर्वी गावची श्री शिवनेर विद्यालय ही रोटरी क्लबनी काही 1 वर्षापासून इथं प्रोजेक्ट करतात. थोडक्यात दत्तक घेतल्यासारखीच आहे. इथून पुढच्या सुद्धा तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करणार आहोत. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर मी प्रांतपाल, पुणे जिल्हा प्रांतपाल रोटरियन सन्माननीय नितीनजी धमाले सर यांना विनंती करतो, आपण मार्गदर्शन. नमस्कार. माझी ओळख तुम्हाला करून देतो. मी नितीन धमाले. माझं गाव कडूस राजगुरुनगरच्या शेजारी 11 किलोमीटरवरती आहे आणि मुक्काम पोस्ट धमाल शिवार असं माझं गाव आहे. मी पुण्यातला नाही आहे, मी इथलाच आहे. हां, तर मला तुमची सगळ्यांची अडचण आत्ता आमचे अध्यक्ष यांनी सांगितलेली आहे. तरी पण आपण भाषणाची सुरुवात ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या मी पूर्ण करून देतो. आधी माझी ओळख सांगितली, मग ओळख पटली ना. माझं गाव कडूस. हां, ओके. तर आर्वी गावाचे सर्व ग्रामस्थ, शिक्षण संस्थेचे सगळे माजी विद्यार्थी आणि शिक्षक, माझे सगळे मित्रमंडळी, रोटरीचे मित्रमंडळी, आणि हा सगळा जो थाटमाट जो केलाय ते आमचे मित्र भावेश आणि पराग, थँक्यू व्हेरी मच. की आल्यानंतर सगळ्यात काही प्रामुख्याने दिसलं असेल तर हे सुद्धा माझ्यावरती एवढं टेन्शन होतं की एवढा खर्च हा का करताय, तर ते म्हणजे नाही, आपण सगळे येणार आहे म्हणून हा खर्च केलाय, आणि वरती पत्रे टाकलेले आहेत, कारण पत्रे दिसत नाहीये. थँक्यू व्हेरी मच. आपण हे सगळी तयारी केली. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. आमचे अध्यक्ष अमित शेठ, फर्स्ट लेडी धनश्री मॅडम, उपस्थित सर्व मान्यवर, स्टेजवरती मान्यवर, आणि माजी अध्यक्ष जुन्नरकर, आणि आमचे मित्र घोडेकर, हे प्रामुख्याने स्टेजवरती बसलेले लोक आहेत ज्यांनी ह्या शाळेसाठी कॉन्ट्रीब्युशन केले. आणि माझ्याबरोबर आलेले मेंबरशिप डायरेक्टर प्रसाद गणपुले. आता मी सगळ्यांची नावं घेत नाही, पण मी मुद्द्यावरती येतो, कारण की मला माहिती आहे 4 वाजता तुमची सगळ्यांची सुट्टी होती, आता तुम्हाला घरी जायचंय. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आम्ही त्याचं नाव दिलंय रोटरी की स्मार्ट काय पुढं पाठशाला, म्हणजे तुम्हाला नाव माहिती आहे. तर स्मार्ट हा शब्द त्याच्यात वापरलाय. आम्हाला पुण्यापर्यंत तुमचा आवाज आलाय की इथली मुलं फार हुशार आहेत, फार स्मार्ट आहेत.
आम्हाला यांच्यावरती निश्चित काम करायला आवडेल. तुमच्यासारखी मुलं शोधून मिळत नाही. आम्ही शोधत शोधत आलो, खरं सांगायला सांगतो, हसू नका. आम्ही शोधत शोधत आलो आणि इथं आपल्याला काम करता येईल, कारण की ही मुलं खूप हुशार आहेत. हां, पण आम्ही एकदा आत आलो की आम्ही त्यांच्यावरती वॉच ठेवतो. आम्ही अशा गोष्टी दिल्यात हां की ज्याचा फायदा तुम्हाला होईल आणि जेवढे स्मार्ट तुम्ही आहात त्याच्यापेक्षा अजून चांगले स्मार्ट होताल, अजून चांगले हुशार होताल, ही अपेक्षा आहे आमची. आम्ही कुठलीही गोष्ट आहेत ना, आम्ही व्यवसाय करणारे लोक आहोत. आम्ही कुठलीही गोष्ट कोणालाही फुकट देत नाही किंवा फुकट करत नाही. आमची अपेक्षा असते, काही दिलं की आमची अपेक्षा असते. आमची अपेक्षा आहे तुमच्याकडनं की तुम्ही चांगल्या मार्काने पास व्हायला पाहिजे, एकही मुलगा नापास झाला नाही पाहिजे, दररोज शाळेत आलं पाहिजे. शिक्षक आपल्याला रागवतात, शिक्षक आपल्याला जर मारत असतील तर याचं कारण त्याच्या मागं असलं पाहिजे. त्या कारण आपल्याला पुढच्या वेळेस ते चूक झाली नाही पाहिजे याची खात्री आपण बाळगायची आहे. सायन्स लॅब शाळेत नव्हती, पण 2002च्या बॅचनी ही उणीव त्यांना कळाली आणि ती उणीव भरीव करण्यासाठी त्यांनी दुसऱ्यांची मदत घेतली. आपल्या शाळेसाठी आपले जुने सिनियर विद्यार्थी बाजारात जाऊन सांगतात की आपली शाळा चांगली आहे. 2 मिनिटं ऐकायचं, मला माहिती आहे 4 वाजता जायचं तुम्हाला, 2 मिनिटं ऐका. हां, की जेव्हा हे आपले सिनियर दुसरीकडे जाऊन मदत मागतात आणि ती मदत तुम्ही चांगली मुलं आहेत म्हणून लोकही बाजारात येऊन करतात. आम्ही पुण्यावरनं, पिंपरी चिंचवडवरनं, चाकणखेडवरनं येऊन करतो, म्हणजे खरंच ही शाळा चांगली आहे. बरोबर ना? आता आपण काय केलं, सायन्स लॅब केलेली आहे, वॉटर फिल्टर केलेलं आहे, तुम्हाला टीव्हीचा संच दिलाय, अजून तुम्हाला कॉम्प्युटर लॅब पाहिजे. बरोबर ना? का नाही पाहिजे? मग पाहिजे म्हणल्यावरती थोडंसं लक्ष द्यायला लागेल आपल्याला. हां, तर रोटरी ही संस्था आहे, याच्याबद्दल जर तुम्हाला कोणी माहिती विचारली ना तर तुम्हाला सांगता आली पाहिजे. मी जेव्हा पुढच्या वेळेस येईल तेव्हा रोटरीची माहिती तुमच्या शाळेतल्या मुलांनी मला दिली पाहिजे की आम्ही कोण लोक आहोत, आम्ही इथं का आलो, आमचं ह्या गावाशी काय कनेक्शन आहे. हां, असं आम्ही कुठं कुठं काम करतो. आम्ही जगाच्या 220 देशांमध्ये काम करतो. हां, शाळांमध्ये 31 हा डिस्ट्रिक्ट आहे, जिल्हा आहे म्हणतो ना आपण, तसा पुणे जिल्हा आहे, तसा हा डिस्ट्रिक्ट रोटरीचा एक जिल्हा आहे. त्याच्यात 2 जिल्हे आहेत, रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा. आम्ही 200 कोटीची कामं सगळ्या शाळांमध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आम्ही करत असतो. आणि जे हुशार मुलं असतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत असतो की जेणेकरून तुम्हाला शाळा शिकत असताना सोपी व्हावी आणि मजेत शाळा शिकता आली पाहिजे. हे करत असताना आता तुमच्याकडच्या ज्या अपेक्षा आम्ही बोलून दाखवल्यात, आम्ही जाताना तुमचं प्रगती पुस्तक किंवा तुमचं मार्किंग सिस्टीम बघून जाणार. आमची अपेक्षा आम्ही सरांना सांगणार की आम्हाला पर्सेंटेज ऑफ मार्क्स तुमच्याकडनं ॲव्हरेज, आम्ही प्रत्येक मुलाला बघणार नाही, पहिला मुलगा एकच येऊ शकतो, पण ॲव्हरेज मुलांची जी संख्या आहे पर्सेंटेजची ही आम्हाला उंचवून देण्यासाठी टार्गेट्स आम्हाला सेट करणार आहे. ते आम्ही शिक्षकांना सांगणार आणि शिक्षक कुणाला सांगणार? तुम्हाला. तर आता जर तुम्ही रिझल्ट ओके दिले तर आम्हाला सगळ्यांना समाधान वाटेल आणि आम्हाला पुढे काम करता येईल. आत्ताचे आमच्या अध्यक्षांनी, अमित सरांनी सांगितलं की कॉम्प्युटरची रिक्वायरमेंट आहे 2002च्या बॅचला आणि रोटरी क्लबच्या इथे सगळ्यांना मी विनंती करतो की आपण 4 संच देऊया. 2 संच माझ्याकडनं, 2 संच अध्यक्षांकडनं. अध्यक्ष बरोबर आहे? ओके, अध्यक्षांनी कन्फर्म केले. आता कॉम्प्युटर लॅब झाली आपली. हां, आता ही इन्स्टॉल साधारण आपण महिन्याभरात करू आम्ही. तर तसं उद्घाटन असं जोरात करणार नाही, पण निश्चित बक्षीस समारंभाच्या वेळेस आम्ही येणार. तुमच्या ज्या शाळेचं अॅन्युअल गॅदरिंग असतं ना, आमच्या अमित सर येतील किंवा मला बोलवलं तर मी येईल. हां, पण त्यावेळेस आम्हाला रिझल्ट लागेल. तुमचा रिझल्ट चांगला असेल तर आम्हाला काम करायला उत्साह येईल, नाही तर आम्ही निराश होऊन इथं जाऊ. तर करायचं का नाही? आता बरंच काम आपण एकत्र करतो, पण तुमची प्रगती व्हावी, तुम्ही शाळेला आणि समाजाला देणं लागतात, ही बाब लक्षात घ्यायची आहे. शिक्षक सरांना, आता जे शिक्षक असतील, संस्थेचे जे पदाधिकारी असतील, त्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे. इंट्रॅक्ट नावाचा क्लब असतो, तो रोटरीच्या लोकांना तुम्ही विचारा. इथली 50 मुलं मुली अशी करून एकत्र आपल्याला तो इंट्रॅक्ट क्लब करता येईल. तो जर क्लब झाला तर पुण्यातनं काही स्पेशल लेक्चरर्स येतील आणि त्याची स्थापना जर आम्ही सरांच्या वेळेस 1-2 महिन्यात त्यांच्याकडनं विचारून पेपर फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्या, ही माझी रिक्वेस्ट असेल. पण फायनली ती संस्थेकडं राईट्स आहेत, करायचं का नाही. पण इंट्रॅक्ट क्लब झाला तर आपल्याला शाळेच्या आत एक उपक्रम करता येईल, शाळेच्या बाहेर
गावामध्ये जाऊन एक उपक्रम करता येईल, सोशल वर्क करता येईल आणि रोटरी सारखे 132 क्लबशी हे नातं जोडलं जाईल. जे उपक्रम 132 क्लब मध्ये डिस्ट्रिक्ट राबवतं ते उपक्रम ह्या इथं कंपल्शन होईल, ते राबवलं जाईल. तुमच्यापर्यंत अजून वेगवेगळे क्लब वेगवेगळ्या माध्यमातून रोटरियन्स इथं येतील, कारण की कुठली गोष्ट करायची म्हणजे ते लिस्टमध्ये नावं आहेत का नाही बघतात. 661 इंट्रॅक्ट क्लब आहेत पुरं 2 जिल्ह्यां मिळून. तर त्याच्यात तुमच्याही शाळेचा नंबर लागू शकतो. अमित सरांना तुम्ही भेटा आणि हे करून घ्या अशी आमची विनंती आहे. तर मित्रांनो, तुम्ही माझं शांतपणे ऐकून घेतलंय. तुम्ही 4 नंतरचा वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल मी आभारी आहे. आणि जोरदार टाळ्या वाजल्या तर हरकत नाही. आपल्याला अजून एकदा टाळ्या वाजल्या. आपल्याला हे सगळं उपलब्ध करून देणारी मंडळी 2002ची बॅच, नेक्स्टरची कंपनी आणि रोटरी जिल्हा 3131 आणि अध्यक्ष अमित सर आणि मागच्या वर्षीचे जुन्नरकर सर दोघांनी. जर तुम्ही जुन्नरकर सर तुम्ही उभे राहा, तुम्ही लोकांना कळू द्या. हे मागच्या वर्षी होते आणि घोडेकर सर सचिन असे हे मागच्या वर्षी अध्यक्ष होते. आमच्याकडे 1च वर्ष असते फक्त मुदत. अशा तिघांनी जर केलंय आणि आता आपल्याकडे आपण आता कुणाला धरायचंय, कुणाला धरायचं आता ह्याच्या पुढं अमित सरांना धरायचंय. आपल्या मागण्या तुम्ही हुशार असताल. आता अमित सर तुम्हाला नाही म्हणू शकणार नाही, मी पण नाही म्हणू शकत नाही. 2 मिनिटात अमित सरांनी सांगितली ही गोष्ट करायची आहे, आम्ही दोघांनी ठरवली, ती केली आणि सगळ्या रोटरींनी साथ दिली. तर आपल्याला यापुढे अमित सरांना गाठायचं आहे, बरोबर आहे. तर सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. पण फक्त एकच आहे मुलांनो, की तुम्हाला ज्या सुखसुविधा मिळत आहेत हे फार कमी मुलांना मिळतात. याचं मोल फार आहे. आम्ही आमच्या कष्टातनं पैसे उभे करतो, आम्ही तुमच्यासाठी दुसऱ्यांकडनं पण पैसे मागतो आणि हे तुमच्यासमोर आणून ठेवतोय. तर ह्याचा वापर चांगला झाला पाहिजे. ही गोष्ट आपल्या घरची आहे आणि आपल्या नंतर पण विद्यार्थी येतील त्यांनाही ती मिळाली पाहिजे, ती टिकली पाहिजे. तर ह्या गोष्टीचा विचार करा. आम्ही कुठल्याही शाळेत जात नाही, आम्ही पर्टिक्युलर 1-2 शाळेत जातो. हजारो 3-4 हजार शाळा आहेत पुणे जिल्ह्याच्या, पण आम्ही तिथं न जाता ह्या इथंच आलोय. तर याचंही तुम्ही भान ठेवा आणि आम्हाला जे काय आम्ही मागतोय ही डिमांड आहे आमच्याकडनं, हे तुम्ही पूर्तता करा. चांगल्या मार्काने पास व्हा, चांगला अभ्यास करा आणि मोठे झाल्यानंतर परतफेड करणं हे लक्षात ठेवा, समाजाची आणि शाळेची. परत तुम्ही मोठे होऊन शाळेत जे काही तुम्हाला कमी भासते त्याच्यात खारीचा वाटा घेऊन तुम्ही या अशी अपेक्षा मी बाळगतो. तुम्ही शांतपणे मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी आभारी आहे. मी पुन्हा तुमच्या आवाजाची, तुमच्या आमंत्रणाची वाट बघेल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. याचा आपण उल्लेख केला. त्या बॅचचे समन्वयक आर्वी गावचे माजी सरपंच भावेश शेठ डोंगरे आणि त्यांचे सर्व सहकारी. आम्ही खरं तर त्यांचे ऋणी आहोतच, परंतु त्यांच्या हट्टामुळं आता तुम्ही पण पाहिलं सगळं. अमित शेठलाही माहिती आहे भावेश शेठचा हट्ट म्हणजे कोणताही छोटा मोठा काही कार्यक्रम असू तर ते इव्हेंटच करणार त्याचा, म्हणजे त्याच्यात तडजोड काहीच करणार नाही. आम्ही स्वतः रात्री सर आणि आम्ही 10 वाजेपर्यंत इथं होतो. पावसाचं वातावरण होतं तरी सुद्धा त्यांनी एवढं सगळं नियोजन केलं. मी माझ्या श्री रामदास स्वामी शिक्षण विकास मंडळ आणि संस्थेच्या वतीनं, श्री शिवनेर विद्यालय आर्वी विद्यालयाच्या वतीनं, माझ्या सर्व विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थी, त्याचबरोबर आर्वी गावचे पंचक्रोशीतली सर्व ग्रामस्थ मंडळी, या सर्वांच्या वतीनं या बॅचचे प्रतिनिधी म्हणून भावेश शेठ डोंगरे यांचा सन्मान आम्ही करतोय. नाही, तुम्ही ऋण निर्देश नंतर करा. त्यांचे मित्र गणेश भाऊ महेश हे सुद्धा दादा मोठे उद्योजक आहेत बरं का. त्यांना आता ते तुमच्या बरोबर घ्या, म्हणजे अजून 2 कॉम्प्युटर येतील म्हणजे 6 होतील. असं 20 कॉम्प्युटरची कमीत कमी लॅब बनवायची आहे. त्यामुळं माझं पण टार्गेट मोठं आहे. या आपला दोघांचाही सन्मान होतोय आहे का. जोरात टाळ्या. 10वीच्या बॅचचे माजी विद्यार्थी आणि आपल्या आर्वी गावचे माजी सरपंच आणि एवढं मोठा ज्यांनी हे आपल्या सर्वांची काळजी घेण्यासाठी मंडप उभारलाय ते विद्या डेकोरेटरचे प्रोप्रायटर भावेश शेठ डोंगरे. आज आपण या ठिकाणी एका सुंदर आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आर्वी गावामध्ये संपन्न होत असलेला हा आनंदमय मंगलमय वातावरणात
होत असलेला हा शिवनेर विद्यालयाच्या प्रांगणामध्ये होत असलेला हा सुंदर असा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला लाभलेले रोटरीचे आपले DG गव्हर्नर नितीनजी ढमाले सर, आत्ताच आपण त्यांचे विचार ऐकले. नव्यानेच एक आता 8 दिवसापूर्वी ज्यांची निवड रोटरीयनचे अध्यक्ष म्हणून झाली ते आमचे मार्गदर्शक, आमचे नेते अमित शेठ बेनके, या ठिकाणी माजी अध्यक्ष स्वप्नील शेठ जुन्नरकर, प्रोजेक्ट इन्चार्ज या ठिकाणी आमचे घोडेकर साहेब, संदीपजी गांधी, सर्व या ठिकाणी रोटरीयनचं या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. सगळ्या लेडीज रोटरीयन आहे, सर्व विद्यार्थी आहेत, आपले गावचे सगळे आजी माजी पदाधिकारी, सरपंच, तंटामुक्ती उपाध्यक्ष, अध्यक्ष, सर्व पदाधिकारी या ठिकाणी अमित शेटनी आपल्या या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना जे काही विचार शाळेच्या बाबतीमध्ये, शाळेची जी काही संकल्पना आणि जी काही कमतरता आहे ती कमतरता देण्यास कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता आपले DG गव्हर्नर असतील या दोघांनीही सर्व मागण्या आपल्या या ठिकाणी पूर्ण केल्या. आणि ते पूर्ण करत असताना का केल्या पाहिजेत आणि कशासाठी केल्या पाहिजेत, आपल्या जिल्ह्यामध्ये शाळांची संख्या किती प्रमाणात आहे आणि आपण हीच शाळा का निवडली. एक आपण SSC बॅच 2002च्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टींची संकल्पना या ठिकाणी केली होती आणि ते बरंचसं काम अपूर्ण होतं. प्रोजेक्ट इन्चार्ज या ठिकाणी घोडेकर साहेबांच्या कानावर मी गोष्ट ती घातल्यानंतर 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये, मी आता त्या गोष्टींचा पुन्हा उल्लेख करणार नाही, ज्या काही गोष्टी लॅबच्या संदर्भातल्या असतील, स्मार्ट TV असतील, आपला फिल्टर प्लांट असतील आणि येणाऱ्या भविष्य काळातील जी काही कामं असतील ती आपल्याला रोटरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी नक्कीच आपली पूर्ण होतील. आणि हे जे उज्ज्वल भविष्य आर्वीच्या शिवनेर विद्यालयामध्ये घडतंय ते घडत असताना त्यांना ज्या गोष्टीची कमी आहे ती देण्याचा मानस आज रोटरी क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येणार आहे. माझी विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी कळकळीची विनंती असणार आहे की आज या ठिकाणी DGंनी सांगितलं की तुम्हाला जे मिळतंय ते आम्हाला आमच्या काळात मिळालं नाही किंवा आताच्या परिस्थितीत सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्या गोष्टी मिळत नाहीयेत. आज या ठिकाणी स्मार्ट TVचं ज्या वेळेला फीत कापली गेली त्यावेळेला आमच्या काळात देखील त्या ठिकाणी साधे TV बघायची सुद्धा संधी त्या ठिकाणी मिळत नसायची, दुसऱ्याच्या घरात जाऊन TV पाहायला लागायचं. म्हणजे अनेक अशा गोष्टी आहेत. इथं बसलेले, व्यासपीठावर बसलेले सगळे दिग्गज मंडळी असतील, सगळे उद्योजक व्यवसाय असतील, ते त्यांच्या खडतर प्रवासातून, खडतर प्रतिकूल परिस्थितीतून आज त्यांच्या उंचीवर त्या ठिकाणी ते काम करत आहे. आणि त्या उंचीवर काम करत असताना समाज घटकातून काही गोष्टींकडून ते आपल्यासाठी काम करतात किंवा आपल्या व्यवसायातला वाटा किंवा रोटरीचं जे मोठं आहे की समाजातल्या बारीक घटकापर्यंत जाऊन त्यांना जी काही गरज आहे ती करण्याचा मानस जो काय आहे तो आज त्यांनी सांगितलं की 220 देशांमध्ये त्या ठिकाणी काम केलं जाते आणि तेच रोटरीयनच्या माध्यमातून काम केलं जातं. विद्यार्थ्यांना माझी विनंती असेल का, त्यांनी सांगितलं येणाऱ्या काळामध्ये तुमचं वार्षिक स्नेह संमेलन असेल, बक्षीस वितरणाचा जो कार्यक्रम असेल तो एका वेगळ्या उंचीवर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला नक्कीच आवडेल, ग्रामस्थांना आवडेल. आणि त्यांना पण जे काही आपण या ठिकाणी शाळेला मागण्या केलेल्या दिलेल्या आहेत त्याचा त्यांना एक सार्थ अभिमान त्या निमित्ताने वाटेल. बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. आपल्याला जी स्मार्ट पाठशाळा रोटरीच्या माध्यमातून जी काही घडवायची आहे, जी काही संकल्पना ग्रामस्थांच्या, माझ्या मित्रपरिवाराच्या मनामध्ये आहे, येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपण ज्या काही गोष्टी असतील त्या रोटरीच्या माध्यमातून आपण नक्कीच त्या ठिकाणी पूर्ण करू. बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. खरं तर मी दिलगिरी व्यक्त करतो ग्रामस्थांची, माझ्या बॅचची, कारण अत्यंत 11 तारखेलाच आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा होता, परंतु आपल्या गावचे त्या ठिकाणी भूषण श्रीरामभाऊ गाडवे यांचं निधन झालं होतं आणि त्यांची 12 तारखेला दशक्रिया होती. 11 तारखेला आपला अमित शेठचा पदग्रहण समारंभ होता. अर्जंट तो कार्यक्रम आपल्याला तुर्तास घेता येत नव्हता आणि ते घेणं पण जरा थोडं योग्य नव्हतं. परंतु आजच्या आळेफाट्याच्या पुढच्या नियोजित कार्यक्रमाच्या नियोजनानुसार ढमाले सरांची वेळ त्या ठिकाणी मिळाली आणि त्या कार्यक्रमाचा अत्यंत कमी कालावधीमध्ये जे काही नियोजन झालं त्याच्यात काही जर कुठं कमी पडलं असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि सांगायचा मुद्दा असा आहे का, मी ज्या शाळेतून शिकलो म्हणून घडलो, म्हणून आज एक व्यावसायिक म्हणून काम करतोय.
माझी इव्हेंट कंपनी आहे आणि हे जे करतोय हे मी काय कुठली अशी शाळेसाठी हे नाही, शेवटी हे शाळेतून कुठेतरी त्यातलं ऋण आपण त्यातून मुक्त व्हायचंय आणि जे जे काही संकल्पना ते येणाऱ्या काळामध्ये करायचे. त्यामुळं माझे विद्यार्थी जरी कुठल्याही गोष्टी करत असले तर ते आज ते त्यांच्या उंचीवर आहेत म्हणून ते शाळेसाठी ते काहीतरी देणं लागतात, असं माझी तरी एक वैयक्तिक त्या ठिकाणी भावना आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून बाकीचे देखील सुद्धा जे माझे विद्यार्थी असतील आणि रोटरीच्या माध्यमातून सर्व जे जे काही आपल्या संकल्पना असतील, विद्यार्थ्यांना जे जे काही लागेल ते देण्याचा पूर्ण प्रयत्न, 100% प्रयत्न त्या ठिकाणी त्या निमित्ताने राहील. सर्व पदाधिकारी वेळात वेळ काढून डीजी आज एवढ्या आमच्या छोट्या गावामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांचे चांगले विचार ऐकण्याचं आज भाग्य आरवी ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना आणि या सगळ्या आजीमाजी पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी लाभलं असं तर मी आवर्जून म्हणेल, अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आपण सर्वजण उपस्थित राहिले, मी सदैव आपला या ठिकाणी ऋणी राहील आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आपण सांगितल्या आहेत त्या नक्कीच आपल्या माध्यमातून पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न आम्ही देखील त्यात खारीचा वाटा नक्कीच त्या ठिकाणी आमचा ग्रामस्थांच्या वतीने आणि माजी विद्यार्थ्यांच्या वतीने नक्कीच करू. SSC आमची 2002ची बॅच वती असेल आणि सर्व माजी विद्यार्थी असतील, सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी पुन्हा एकदा आपलं सर्वांच्या उपस्थितांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. SSCची बॅच ज्यामध्ये आमचा विद्यार्थी या गावचे माजी सरपंच भावेश प्रताप शेठ डोंगरे विद्या डेकोरेटर्स हा व्यवसाय सांभाळत असताना आपल्या वर्गातील सर्व मित्रांना जमवून त्यांनी विद्यालयाच्या कमतरता जाणून घेऊन रोटरी क्लब ऑफ नारायणगावशी संपर्क साधून मागील वर्षी अत्यंत स्तुत्य असा उपक्रम विद्यालयामध्ये आणला. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी 100 लिटर क्षमतेचं वॉटर प्युरिफायर, प्रयोगशाळा साहित्य, प्रयोगशाळेचे टेबल, त्याचबरोबर ई-लर्निंग अँड्रॉइड स्मार्ट टीव्हीचे 2 सेट, शिक्षकांसाठी AI प्रशिक्षण, असे अनेक उपक्रम या माजी विद्यार्थ्यांकडून सुरू असतात. मी भावेश शेट्टी यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर मागील काही वर्षांमध्ये सर आपल्या विद्यालयाला रोटरी क्लब ऑफ नारायणगावच्या माध्यमातून ई-लर्निंगसाठी प्रोजेक्टर, 3 स्मार्ट टीव्ही संच, या विद्यालयामध्ये रोटरी क्लबकडून गेल्या वर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला. दरवर्षी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी घेण्यात येते. त्यामध्ये इथं काचळे मॅडम आहेत, त्या दरवर्षी आरोग्य तपासणीसाठी विद्यालयामध्ये येत असतात. यावर्षी पूर्तता ऑप्टिशियन्सचे योगेशजी भिडे सर, त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ नारायणगाव यांच्या वतीनं 3च दिवसापूर्वी नेत्र तपासणी शिबिर संपन्न झालं. किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन मोफत, त्याचबरोबर किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन, हा उपक्रम दरवर्षी रोटरी क्लबच्या वतीनं प्रत्येक शाळेमध्ये तालुक्यामध्ये घेण्यात येतो. आपल्या विद्यालयामध्ये तो दरवर्षी होतच असतो. त्याचबरोबर आपले रोटेरियन माझे खरं तर ते अत्यंत जुने मित्र आहेत, कारण अभिनव कला महाविद्यालयामध्ये मी GDR पेंटिंगला असताना ते आर्किटेक्ट करत होते. ते सचिनजी घोडेकर यांनी 2 वर्षापूर्वी मातीपासून गणपती तयार करण्याचं प्रात्यक्षिक विद्यालयामध्ये घेतलं. असे अनेक उपक्रम सतत रोटरीचे चालू असतात. गावासाठी सुद्धा, समाजासाठी सुद्धा रोटरीचे अनेक गेल्या वर्षी उपक्रम गावामध्ये सुद्धा खूप उपक्रम संपन्न झाले. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. सर थोडा सारखा
सगळ्यांनी तुमच्या शाळेमध्ये ते गो क्लॅप म्हणल्यावर कसे वाजवतात? गो क्लॅप. चला, थँक्यू.